2 दिवसापासून ना यांची डे नाईट होती, म्हणून आज पण मी थोडं लेटच उठली होती. काय टिफिन बनवायचं नव्हतं, मग आता घेतला हिच्यासाठी नाश्ता बनवण्यासाठी. साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली होती, ती बनवून घेतली, तिला फ्रेश वगैरे केली चांगली. आणि आता बघा हिला नाश्ता करायला ये बोलली तर हिने सगळी फुलं देवाची घेतली आणि सगळी पाडून टाकली खाली, सगळा चुरा करून टाकला. मग तिला भरवलं आणि जरा झोपवायला घेतली होती, झोप नव्हती झाली तिची, मग रडत होती. झोपवली आणि जेवण बनवायला गेली मी फटाफट. जेवण होतच होतं तेवढ्यात मॅडम उठून बसली, मग रडायला लागली, म्हणून परत तिला उचलून घेतली, जराशी खेळवली. आणि आता बघा ही संध्याकाळी मस्त देवपूजा वगैरे झाली. आता भजन चालू आहे आमच्याकडे. रोज तिला असं कृष्णाचं ऐकायला खूप आवडतं. छानपैकी डान्स करत, टाळ्या वाजवत तिचं मस्त आपलं चाललं होतं. आणि माझं डोक्यात एकच होतं की जेवण काय बनवायचं आता. त्यासोबत थोडासा टाइमपास वगैरे केला, लगेच गेली मग जेवण बनवण्यासाठी. तर आज हे येणार होते 2 दिवसांनी घरी, तर बोलली काहीतरी स्पेशल करूया. चपाती नको बोलले, मी चपाती नाही खाणार, एकच भात काहीतरी कर. मग पनीर होतं तर पनीर बिर्याणी करायची ठरवली, पण त्याच्यासाठी पुदिना वगैरे काही नव्हतं जास्त सामान. आहे त्या सामानामध्ये फटाफट बनवायला घेतली. पनीर काय एवढं मला वाटेल तेवढं आवडत नाही, तर मग आता त्याच्यामध्ये मी वाटाणे टाकले होते माझ्यासाठी. तर बिर्याणी पण आपली बनवून झालेली आहे, पण नेहमीसारखी एवढी टेस्टी झाली नव्हती, कारण की त्याच्यामध्ये पुदिनाच नव्हता मेन. पण ज्यांच्यासाठी बनवले त्यांना मात्र खूप आवडली होती. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.